ऑलरेडी गैरसमज करून बसलाय. त्या चिठ्ठी प्रकरणामुळे त्याच्या डोक्यात राग गेलाय. मी कसं समजावू त्याला? आता मी गायब आहे म्हटल्यावर अजून त्याचा गैरसमज वाढेल. अजून कुठच्या भाषेत समजावू मी त्याला? प्लीज आता बाहेर काढ मला. नली, मी जे काय करतोय तो विचार करूनच करतोय. तू प्लीज. नाही, तू अविचार करतोयस. तू चुकीचं करतोयस दादा. यामुळे फक्त गैरसमज वाढणार आहे वेदचा. मला आधी बाहेर काढ. मला बाहेर यायचं. दार उघड. नली, हे बघ, मी बाहेर सगळ्यांना सांगतो की तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस. हा दादा, असं किती दिवस लपवून ठेवणार आहेस तू? आणि सांग, किती दिवस हे खोटं लपेल? आणि जेव्हा खरं सगळ्यांना समजेल ना, तेव्हा आपल्या दोघांची बदनामी होईल. नली, असं होणार नाही. हे बघ, तू आत्ता इथून बाहेर निघालीस ना तर तो बाबाराव खोत तुझा जीव घेईल. दादा, मी फाईट करेन ना त्याच्याशी. मी लढेन माझी लढाई. आणि वेद बद्दलच म्हणत असशील ना तू, तर त्याने सुद्धा तुझा विचार केला नाहीये. तुझ्याबद्दल गैरसमज केला आणि तुला घरातून बाहेर काढलंय त्यानं. नली, याचा अर्थ वेद तुझ्या बरोबर नाहीये आणि वेद तुझ्यावर रागावला याचा फायदा घेणारच आहे तो बाबाराव खोत. दादा, मी समजून ना, त्यामुळे बाहेर येऊ दे आधी. नली, दुसरा कुठला मार्ग नाहीये आपल्याकडे. प्लीज समजून घे तू. मी नाही घाबरत त्यांना दादा. नली, मला बाहेर यायचंय. नली, तो तुझं नाही ऐकणार. तुझी बाजू मांडण्याची वेळच येणार नाहीये. धूर्त आहे तो बाबाराव खोत. मी समोरासमोर जाऊन त्यांना समजूय. मी लढेन त्यांच्याशी. पण मला इथून बाहेर काढ. मला नाही इथे राहायचंय दादा. तू जर इथून निघालीस ना तर ती तुझी आत्महत्या असेल. नली, प्लीज तू समजून घे. नाही घाबरत त्यांना. मला बाहेर काढा ती. मला बाहेर काढ. बाहेर काढ ना मला प्लीज. नली, नली, हे बघ, मी जे करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतो. तू माझी बहीण आहेस, माझी वैरी नाहीयेस. या सगळ्यात तुझं भलं आहे. प्लीज समजून घे. मला बाहेर काढ ना दादा. प्लीज ऐक ना. दारू उघड. नाही नली. दादा, दारू उघड. नली, तुला दादा, इथेच जाऊ थांबावं लागेल. दादा, दारू उघड ना. दादा, जाऊ नको ना. दादा, 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 मला नाही राहायचं इकडे. दादा, मला बाहेर काढ ना. दादा. ऋषी, ऋषी, वहिनी, मी पाणी घेऊन येतो. ऋषी, पाणी घे, पाणी घे. अजून हवंय? दे इकडे. आता मला नली हाक मारेल असं वाटतंय. नाहीये नली. वहिनी, शांत हो. हे बघ, इथून पुढे सगळं छान होईल, चांगलं होईल असं विचार करूया. आपलं वाईट होईल असं कोण का विचार करेल? पण यांना सुखात राहू द्यायचं नाही असा विचार बाबाराव करतात. मला त्रास देऊन, वेदना देऊन त्यांना आनंद वाटतो. सरस्वती वहिनी, तोच विचार जर मनात ठेवला तर मन कसं शांत होईल सांग मला. कसं शांत व्हायचं सांग ना. हे सगळं स्वीकारायचं, हे सगळं सहन करायचं. आज पोलीस स्टेशन मध्ये ते जे बोलत होते हे सगळं पटतंय तुला? हे बघ वहिनी, आमचा दादा कसा आहे हे मलाच काय, गावातल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. पण दादा आज पोलीस स्टेशन मध्ये जे काही बोलला ते मला खरं वाटत होतं, कारण त्याचे डोळे खरं बोलत होते. आता तर काही बोलायलाच नको. नाही, हे बघ सरस्वती वहिनी, तसं अजिबात नाहीये. एवढीशी होती रे माझी नली. निष्पा, निरागस. बाबाराव तिला तिकडी म्हणायचा, अपशकुनी म्हणायचे.
अशी धावत यायची माझ्याजवळ, खूप रडायची, खूप रडायची. हळूहळू मोठी होत गेली. शाळा कॉलेजात गेल्यावर बाबाराव बोलतात म्हणून सगळे लोक पण तिला तिकळी म्हणायला लागले. चार चौघात तिकळी म्हणून लोक तिचा अपमान करू नये म्हणून मीच तिचं लोकांच्यात जाणं बंद केलं. तू तिकळी आहेस, तुला बाहेर जाऊन चालणार नाही अशी मीच तिला घरात वागणूक दिली. वहिनी, तिच्याकडे मी डोंकून सुद्धा बघायचं नाही रे. आणि जिथं जिथं जायची तिथं संकट येतात. अपशकुन होतो असं बाबारावांना सगळ्यांच्या मनावर बिंबवलं. दरवेळी तिला हिणवलं. पण माझी नली खूप बिराची, सगळे अपमान पचव. पण आता कंटाळले भाऊ, वहिनी, कंटाळून तिनं जीवाचं काहीतरी बरं काय. वहिनी शांत हो, काय बोलतेस तू हे? असं काही झालं नाही, तू शांत हो वहिनी. सरस्वती वहिनी. आई काय झालं? ऋषी, कुठे गेला होतास तू? का मी ते हे जरा बघ ऋषी, इथून पुढे आईला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? सरस्वती वहिनी आज पोलीस स्टेशनवर गेली होती. हे बघ ऋषी, नली येईपर्यंत तू आईची काळजी घ्यायचीस. बघ तिच्याकडे, पूर्ण खचली रे ती. प्लीज तिच्या सोबत राहा, काळजी घे. वहिनी शांत हो, नलीला काही होणार नाहीये. येतो. आई आज काय विशेष आहे? अरे आता आपल्या आयुष्यात सगळं विशेषच घडणार आहे. अहो काय पोलीस स्टेशन मध्ये घडलं तरी काय? इतक्या आनंदात दिसतंय. त्यांनी काय सत्कार बित्कार केलाय का काय तुमचा? पोलीस स्टेशनच्या सत्कार पेक्षा ना माझा मुलगा वेद आहे, त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिली आहे. बोल. म्हणजे काय ती नाही का काश्या गावडेची वेडी बायको सरस्वती. अगं धिंगाणा घातला पोलीस स्टेशन मध्ये. ह्या बाबाराव खोतने माझ्या मुलीला गायब केलं, ह्याने माझ्या मुलीवर अत्याचार केले. म्हणाली इन्स्पेक्टरला पुरावे पण दिले. मी म्हटलं मी नव्हतोच, मी सरपंच जगतापांना भेटायला गेलो होतो. तरी ह्याची टकली चालूच. काय माझा मुलगा भडकला, म्हणाला माझ्या बाबांनी सगळे पुरावे दिले तरी का त्यांच्यावरती आरोप करतेस? काय सांगताय काय? म्हणजे अगदी खोतांच्या स्टाईल मध्ये बोलला माझा मुलगा, माहित आहे? मग काय आता? तुला सांगतो, ज्याने कोणी त्या नलिनीला गायब केलं ना, त्या कपाळ करंटीला गायब केलं ना, त्याने आयुष्यभर तिला गायब करायला पाहिजे. तशी गोता आता काही तिला वाचवायला येत नाही. आता आपल्या वाड्यात येईल ना, ते आपल्या सुनेचं प्रेत येईल. प्रवीला मॅडम, हो कसला विचार करताय? ज्या अर्थी वेदने त्या सरस्वतीला झापलं, खोतांची बाजू घेतली, त्या अर्थी वेद नक्कीच खूप हललेला आहे. या विश्वासघाताचा खूप खोलवर परिणाम झालाय त्याच्यावरती. शिवाय ती नलिनी सापडत नाही म्हटल्यावर तर अगदीच बेडापिसा झालाय तो. रात्र रात्र बाहेरच असतो. त्याच्या या अर्धवट वेडाचाच आपण वापर करून घ्यायला हवा. आपण गोदावरी इंडस्ट्रीजचे पेपर आपल्या नावावर तयार करून घ्यायचे आणि त्याच्यावर वेदची सही घ्यायची. वा वा प्रवीला, वा काय आयडिया आहे. मला ना तुझा अभिमान वाटतो. ये तुझं तोंड गोड करून. जी गायब झाली आहे ना, ती तुमची सून होती नलिनी गावडे. पण जर तुम्ही सह्या मिळवल्या तर तुम्ही नवीन सूनही आणू शकता.
त्यामुळे सह्या कशा मिळवायच्या याचा विचार करा. आले मोठे तोंड गोड करणारे. वेद मी आले. जास्त वेळ वाट बघितलीस का तू? वेद तू खरंच गैरसमज करून घेतोयस रे. किती वेळ आणि कसं समजावू तुला? मी खरंच दोषी नाहीये. अरे हे सगळे चुकीचे आरोप लागलेत माझ्यावर. वेद तू मला सांग, मला खोतवाड्यात किती अपमान होतो तरी मी तिथे राहते ना. का राहते? तुझ्यासाठी राहते. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून राहते. खरंच खूप मनापासून प्रेम करते रे मी तुझ्यावर. पण ना काही जण सापळार असतात आपल्याला एकमेकांपासून लांब करण्याचा. प्लीज समजून घे ना. इतक्या कळकळीने सांगते मी तुला. वेद ऐक ना प्लीज. वेद मला पैसा कंपनी यामध्ये रस नाहीये रे. मला फक्त तू हवायस वेद. माझं खरंच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. प्लीज वेद मी रिक्वेस्ट करते तुला. वेद माझं खरंच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे वेद मी. वेद तू डोक्यातून गैरसमज काढून टाक ना. फक्त ना बाबाराव खोत आतापर्यंत कायम प्रयत्न करत आले आपल्याला दूर पुन्हा तू करण्याचा. तेच केलास. तू आपल्यामध्ये माझ्या घरच्यांना पुन्हा आणलंस. पुन्हा माझ्या घरच्यांना दोष देतेस. तू नाही सुधारणार. नाही नली, मी तुला कधीच माफ करू शकत नाही. वेद तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? अजूनही विश्वास नाहीये ना? मग मला जगायचंच नाहीये. मी स्वतःला संपून घेते वेद. नली! हॅलो. हा हो 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 मी येतोय. हो हा. आई आई हा माझं जरा महत्वाचं काम आहे. मी आलोच हा. अरे येतो मी. अरे थांब. अरे काहीतरी खाऊन तरी जा ऋषी. काय घाई आहे याला. गेला पण. काकी एकच होती. अरे खाल्लीस ना मगाशी. आई सकाळी भूक लागते ना. खाऊ दे ना मला. एक काम कर, सांबार दे. स्वतःच्या हाताने वाढून हा. सावकाश. विठा विठा तुझं लक्ष कुठे आहे? शंकर भाऊजी आले त्यांनाही वाढ. छान छान चाललंय तुमचं. मला खरंच आश्चर्य वाटतं तुम्हा लोकांचं.
आपल्या घरातली एक व्यक्ती किडनॅप झाली आहे आणि तुम्ही इथे सगळे इडल्या खात बसलाय. मग काय करू? शोक सभा भरू का दुखवटा साजरा करू? दादा, माझं नीट ऐकून घे, शांतपणे ऐक. हे ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग असतात. आपण म्हणतो ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं आहे ते. अरे खोताना संपवायला निघाली होती ही मुलगी, तिच्यासाठी आपण उपाशी राहायचं? तुला माझं हे बोलणं बघ, तुला तिच्याबद्दल जर पुळका येत असेल ना, तर तू उपाशी राहा. त्या वेदला सुद्धा हा सगळा गेम कळलाय, कळलं का? तू होतास ना पोलीस स्टेशन मध्ये, कशी वेड्यासारखी बडबडत होती ती. सरस्वती गावडे, काही पुरावे नव्हते तरी बडबडत होती. आणि तसही ती नलिनी जगली काय किंवा मेली काय मला काही फरक पडत नाही, आणि वेदला सुद्धा. बाबा, जरा विचार करून बोलावं. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते, आणि असले वाईट विचार घातक असतात. पुन्हा असले अभद्र शब्द तोंडातून बाहेर काढायचे नाही, लक्षात ठेव. हे पण कधी कधी असं बोलतात ना की आईंचा भडकाच उडतो. नको ते वळण लागण्यापूर्वी सावरायला हवं. अरे वेद, ये बस. वेद, बस बस, मीच तुझ्यासाठी वाढून आणते. घे वेद. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. अहो, किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये यायचं? आमची काही महत्वाची कामं असतात ना, ती खोळंबतात मग. इन्स्पेक्टर साहेब, असंही मी परवा येऊन सगळं तुम्हाला सांगितलंय ना. काय काय म्हणाला? डेड बॉडी? ठीक आहे ठीक आहे, हा येतो ना. हो हो, तिकडेच येतो. बोल ना, काय झालंय? कुणाची डेड बॉडी आहे? अरे काय झालं सांग ना. कुणाचं तरी घर जळालं म्हणे. आणि त्यात एक तरुण मुलगी जळून मेली. त्यांचा संशय आहे ती डेड बॉडी त्या डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी मला त्यांनी पोस्टमार्टम रूम मध्ये बोलवलं. मला जावं लागलं. आई, मी निघतो. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. हो येतो, शवागारातच येतो.
आई, कुलस्वामीने किती भयानक प्रकार कानावर येत आहेत. आई बावली, नलिनीला सुरक्षित ठेव ग आई. आई, रडू नकोस, काही झालेलं नाहीये. सरस्वती वहिनीनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. एक शक्यता म्हणून बॉडी बघायला आणि त्या बॉडीची ओळख पटवून घ्यायला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलेलं आहे. आणि मला खात्री आहे की ती मुलगी दुसरीच कोणीतरी असणार आहे. आणि आपण सगळेजण हाच विचार करूया. मी आणि वेद जातो दादासोबत. नको काळजी करूस. वेद चल. वेद चल. वेद थांब. थांब मी आले तुम्ही. आई, कुलस्वामिनीचा अंगार आहे. हं? काय काळजी करू नकोस. कुलस्वामिनीवर श्रद्धा ठेव. हं? आणि तुम्हाला काही वाईट बघावं लागणार नाही रे. अंगारला अंगारला. आणि अंगार, अरे शंकर, तू सोबत आहेस ना, तुलाही लावते. घाबरू नकोस बाळा. काही वाईट बघावं लागणार नाही तुला. सगळं सगळं चांगलं होणार. ही पुढे आहे ना, ही तुझ्या खिशात ठेव. हं? तुझ्या जवळ राहू दे. जवळ ठेव, जवळ ठेव तुझ्या. काही नाही होणार, काही नाही होणार. बाळा.